जय ओबीसी। जरा हात वर नको, हात मुठ्ठी बांधून पाहिजे। जय ओबीसी। जरा तुमची वज्रमोड झाली का आम्ही पुढे बसणार आहे ना, आमची तरातरा फाटली पाहिजे। कारण कुणाच्या भरोशावर आमदार आम्ही? तुमच्या भरोशावर। निवडून जातो तुमच्या भरोशावर, मस्ती करतो तुमच्या भरोशावर, आणि तुमच्या अंगावर आली का आम्ही आपला पड काढतो। त्यामुळं लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी कोणी कोणत्याही पक्षाचा असो, तुमच्या भरोशावर निवडून आला त्याला वटणीवर आणण्याचं काम सुद्धा ओबीसी बांधवांनी अन्याय झाल्यावर करायला पाहिजे। तो विजय वडेट्टीवारासह ठोकून काढू, एकदा आवश्यकता पडली तर एकदा बदलून काढू, पण हक्काचा कोणी मायचा लाल हिरावून घेऊ शकणार नाही। ही वज्रमोड आज गोंदियातून सुरुवात झाली आहे, याचा निश्चितपणे मला अभिमान आणि आदर्श वाटतो आहे गोंदियाचा। या सगळ्या आयोजकांमध्ये बबलू भाऊ कटरे, अमर भाऊ, आमचे श्रावण कटरेजी, सर्व ओबीसी बांधव आणि माझ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले सर्व ओबीसी बांधव भगिनी आणि तरुण मित्रांनो, 2 सप्टेंबरचा जिया, दोनही जिया अजूनही सरकारच्या वेबसाईटवर आहे। एक पात्र आहे, दुसरा साधा जिया। आता पहिले काढलेला होता पात्र, आम्हाला वाटलं पात्र असतील तर भेटेल, पण तो पात्र शब्द पुन्हा जरांगे पाटलांच्या दबावात सरकारने बदलला आणि पात्र काढून टाकला। याचा अर्थ असा होतो की तो सरसकट हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतो। त्याच जीआर मध्ये आहे, त्या जीआर काढणाऱ्या जे विभाग आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना साधी अक्कल नाही की अरे कोणता तरी एकच ठेव, पण दोनही दाखवतात। म्हणजे दोनही जीआर दिसताय, एक काढून टाकायला पाहिजे, ते दोनही जीआर दिसतात। हा झाला जीआर। त्यानंतर यामध्ये या सरकारने आमच्या जे चौकशी, स्थानिक चौकशी हवा, हा एक फॉर्म काढला। तो तुमच्याकडे बबलू भाऊ, तो फॉर्म सगळीकडे वाटा। त्या फॉर्म मध्ये काय दिलाय बघा, त्या फॉर्म मध्ये दिलाय शाळा दाखला, नोंदणीकृत दस्त, वीज बिल, ग्रामपंचायत दाखला आणि माजी न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीने ठरवून दिलेले निकष आणि त्याच्या खाली प्रतिज्ञापत्र। आता मला सांगा, या निकषामध्ये जर शिंदे समिती नेमली कोणी? सरकारने। कुणासाठी नेमली? मराठा समाजासाठी। ती समिती अहवाल कुणाच्या बाजूने देईल? ओबीसीच्या बाजूने देईल की मराठ्यांच्या बाजूने देईल? सरळ आहे। आणि मग त्यामध्ये सुद्धा प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि प्रतिज्ञापत्र जो देईल तो त्या ठिकाणी पात्र होईल। याच्या पुढे काय जाऊन कुणबी मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली कागदपत्र, अर्जदारांच्या कुटुंबात नातेवाईकामध्ये कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्रासाठी साक्षांकित करावी। त्यानंतर अर्जदाराचे यांचे वडील, आजोबा, सख्खे भाऊ, सख्खी बहीण, सख्खे काका काकी, आत्या यांचा दाखला। त्यानंतर पुढे लिहिलाय विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शाळेचा दाखला। याच्या पलीकडे निकष काय ठेवले आहेत बघा। म्हणजे नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे का तर हो। सण कोणते साजरे करतात? बैलपोळा। आता बाबा मी बैलपोळा, आता बैलपोळा कोण साजरे करतात? ओबीसी करतात। म्हणजे याचा अर्थ आवाज बढ़ाला भाई।
हॅलो, आता यामध्ये जातीचा कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले आहे काय? मग कुणबी की संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा वगैरे साजरे होतात का? पूर्वजाचा पेहराव धोतर, फटका, लुगडे, चोळी अशा प्रकारचा होता काय? आता सगळेच लोक धोतरच घालत होते ना पूर्वी, सगळेच बैल पोळा करत होते. कुणाच्या समाजामध्ये बैल होते, आता ट्रॅक्टर आली, म्हणजे त्यावेळेस त्याने तो बैल पोळा साजरा केला तर तो ओबीसी झाला. वारे, हा कुणाचा शहाणपणा आहे? कोणी सुचवला आहे? कोण मूर्ख आहे सगळं करतोय? ह्या आपण पाहिलं पाहिजे. याच्या पलीकडे अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तींचे कुटुंब आता कोणाशी सोयीची झाल्यासाठी त्यांचे व्यक्तीचे प्रमाणपत्र कुणबी असली तर त्या सर्वांना कुणबी समजण्यात यावे. हे तुम्ही वाचा बबलू भाऊ, तुमच्या लक्षात येईल. मला एवढंच म्हणायचं आहे. इथे परिणय भाऊ आहे. खरं तर तुम्ही शॅडो मुख्यमंत्री म्हणता, शॅडो मुख्यमंत्री. अरे तुम बोले तो क्या नहीं होता. एक बात देवेंद्र जी को जरा, तुम्ही माहित नाही कोणती कला आहे पण लगेच पटवता तुम्ही. हेही पटवा एकदा. आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की 2 सप्टेंबरचा जी.आर. कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करा, दुरुस्ती करू नका, ही तुमच्याकडे आमची विनंती आहे. आपण सर्व लढणारी माणसं, इथे कोणावर टीका नाही, पण मराठ्यांच्या पुढे आपण सर्व का झुकतो आहोत हा खरा प्रश्न. एवढे आमच्या मानात का वाकायला लागले? छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केला. कोणत्या एका जातीच्या भरोश्यावर स्वराज्य झालं नाही तर या देशात, या राज्यातील सर्व समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे होते. आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार करतात, संविधानिक अधिकार. आज तुम्ही म्हणताय यापूर्वीच 2 लाख दाखले कुणबी समाजाला, कुणबींचे दिले मराठा समाजाला. आणि या जी.आर. नंतर काल परवा नांदेडच्या एका मोठ्या नेत्याच्या पेनी मराठा समाजाचा आहे, त्यांनी ते प्रमाणपत्र घेतलं. अधिकाऱ्याला फोन करणारे कोण तर त्यांचे नेते होते. 2 मिनिटांमध्ये दिला. माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुराव्याविषयी मी दाखवेल. मग असं जर झाला तर 50 लाख मराठा समाज ओबीसी मध्ये. पहिलेच 2 पोळे आहे, खाणारे 10 तोंड आहे. आमचाच पोट भरत नाही, आम्हीच पहिले कुपोषित आहोत. मग हे पैलवान घुसले, आमच्या 2ही पोळ्या नेतील आणि आम्हाला उपाशी मारतील. हे लक्षात घ्या तुम्ही. हे षडयंत्र आहे, केवळ ओबीसी म्हणून चालणार नाही. अरे मी सांगतो, मी इथे नेता म्हणून नाही, तुम्ही जिथे बसवाल तिथे बसेल, पण ही लढाई आपण लढली पाहिजे, नाहीतर आमच्या पिढ्या बर्बाद होतील. हे तुम्हाला सांगायचं आलो आहे. पिढ्या बर्बाद करतील. कुठेही तुमचा माणूस डॉक्टर दिसणार नाही, कुठे तुमचा माणूस इंजिनियर दिसणार नाही, कुठे तुमचा माणूस नोकरीत लागणार नाही. जिसके हात में लाठी उसकी बहीण. आणि लाठ्या कोणाच्या हातात आहेत ते तुम्हाला माहित आहे. कुठे जाणार आहे हा 18 पगड जातीचा 12 बलुतेदार, 18 लुतेदार? याची काय गती होईल हा कुठेच दिसणार नाही तुम्हाला. पहिले जिल्हा समित्या होत्या, जिल्ह्यातील माणसं लागली जायची. आता जिल्हा निवड समित्या राहिले नाही. सर्व जागेवर आता महाराष्ट्रातील कोणत्याही मुलांचा नोकरीसाठी अर्ज करण्याला मुभा आहे आणि त्याला सिलेक्शन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही पहा, गडचिरोली जिल्हा म्हणताय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ओपन मध्ये आणि ओबीसी मध्ये लागले त्यातील 52-53% मुलं मराठवाड्यातील मराठा समाजाचे पोलीस मध्ये लागले. सर्व जागा बळकावून घेत आहेत. मी त्यांचा विरोधक नाही, दुश्मन नाही. तुम्हाला ईडब्ल्यूएस दिला, तुम्ही त्याच्यातून घ्या, पण आमच्या गरीबावर कशाला तुम्ही हक्क दाखवताय? अरे आमचं ताट अर्धवट भरलेलं नाही, आमच्या ताटात खायला नाही, जे काही असेल ते हिरावून घेऊ नका. ही मागणी आमची आहे.
आणि हा मला अभिनंदन करावंसं वाटतं की आपल्या सर्वांचं ज्या ताकदीनं तुम्ही उभे झालात. गोंदिया पासून हा एल्गार महाराष्ट्रात कोपऱ्या कानाकोपऱ्यात जाईल. सरकार कुणाचंही असेल त्याला चुकल्याशिवाय वाकल्याशिवाय आपण थांबणार नाही. ही हिंमत आपण दाखवली. फार वाईट दिवस आहे तुम्हाला सांगतो. कोणीतरी कालेलकरांचा उल्लेख केला काल परवा नागपुरात येऊन. कुठले मुर्दे कागद तुम्ही काढताय काही संबंध नसताना मंडळ आयोग लागू झाला. मंडळला विरोध करणारी कोण होती कमंडल यावर बोललो तर वेगळ्या दिशेने विचार करतात. फटके कोणी घाले त्यावेळेस. अरे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला माणूस ज्यावेळेस रस्त्यावर उतरला त्याला फटके खायची पाळी आली. आणि आमचा ओबीसी खऱ्या अर्थानं त्याला अक्कल नव्हती त्यावेळेस त्यांनी मंडळला साथ दिली. अक्कल तुमची नव्हती म्हणून आमची अक्कल नव्हती. आम्हाला अक्कल नव्हती आम्ही रस्त्यावर उतरलो मंडळच्या बाजूला. त्याच वेळेस जर मंडळ चालू झाला लागू झाला 100% तर माझा एकही ओबीसी माणूस मागे राहिला नसता. पण काय करता दुर्दैव बांधवांनो. खरं तर याच्यावरचा एकच पर्याय आहे की याच्यावरचा पर्याय जात न्याय जनगणना होणं आणि जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी याच तत्वानं जर गेलो तर आपल्याला सगळ्यांना न्याय मिळेल. आणि विशेष करून मी परिणय भाऊ तुम्ही इथे येऊन जे बोललात मी तुमचं अभिनंदन करतो. पण एक सांगतो की आपण मला अध्यक्ष करा ना असा विषय नाही. अध्यक्ष तुम्ही वा सत्तेतील माणूस अध्यक्ष झाला पाहिजे. तुमच्या पाठीमागे आहोत. तुम्ही ठोसा मारा. माझा ठोसा काही जोरात लागत नाही आणि लागला तर मला काही तुम्ही सोडत नाही. माझ्या मागे लागून नसला त्यामुळे ठोसा तुम्ही मारायची ताकद ठेवा. मी तुमच्या पाठीमागे आहो आणि सोबत आहो पाठीमागे नाही. तू आगे चल मैं पीछे हूं ऐसा नहीं भागने वाला नहीं हो. मैं भी छाती पे घाव सहने वाला नहीं हूं और लड़ूंगा जब तक जाने आमदार की फामदार की गेली फाड़ी पहिले काय ओबीसीच्या हक्काचं संरक्षण हे नंतर होत बसेल. इतके वर्ष झाले आम्ही लढतो. जे जे केलं आम्ही मंत्री असताना सगळ्यांच्या पुढे आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो बबलू भाऊ तुमच्या सगळ्याच लढाईला चढाईला तुमच्या या आंदोलनाला नक्की यश येईल. आणि जोपर्यंत आंदोलन सुरू होणार संपणार नाही आमचा जीआर रद्द होणार नाही. नागपूरचा 10 तारखेला मोर्चा. मी 10 लाख लोक महाराष्ट्रातील मुंबईमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ठेवा तुम्ही. जर तुम्ही रद्द करणार नसाल तर आम्हालाही जाम करता येतं. आम्ही 374 जाती आहेत म्हणून आमचा अंत पाहू नका एवढीच आमची मागणी आहे. आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि देवेंद्रजींना सांगा की हे जे रद्द करा. कारण मराठ्यांचं पोट भरलं आहे बाबा. काहीच कमी नाही. कारखाने त्यांचे, मेडिकल कॉलेज त्यांचे, संस्था त्यांच्या, मालगुजारी त्यांची, सत्तेमध्ये तेच सर्व मोठ्या स्थानावरती आहे. नोकऱ्यामध्ये मंत्रालयातली परवा माहिती घेतली 58% मराठा समाज. 57.8%. आता आम्ही कुठं जाऊ. सगळं जर आमचं हिरावून गेलं तर आम्ही काय शेती करून करून मरू त्यालाही भाव नाही. दुष्काळ करायला तयार नाही. कर्जमाफी करायला तयार नाही. आज सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, कर्जाची नीती नाही. या सगळ्या विषयाला या ओबीसीची जोडलं जात आहे. कारण शेती करणारा कोण आहे तर ओबीसी आहे. मरणारा घात घालणारा कोण तर ओबीसी आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे हा जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहील. ओबीसी बांधवांनो आर पारची लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा. करो किंवा मरो हाच नारा तुम्हाला देऊन लढावं लागेल. आणि तो सरकारला झुकवण्याची शक्ती या गोंदियातून तुम्ही सुरू केली याबद्दल पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. आणि गोंदिया वासियांना एकच सांगतो तुम्ही घाम घालून या सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून तुमच्या मनामध्ये तुमच्यापर्यंत हे ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाची बाब पोहोचवली त्याबद्दल. आणि तुम्ही जागरूक झालात. नाही तर आम्ही झोपलेच आहोत. भेटला भात खाला दाबून की संपला काम आमचा.
झोपही चांगली लागते म्हणून झोपतो, पण तुमची पिढी उद्याची तुम्हाला माफ करणार नाही. जर आज तुम्ही लढणार नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही. म्हणून लढण्यासाठी सिद्ध झाला, त्याबद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन. जय हिंद, जय ओबीसी.